नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर, स्वादिष्ट व खमंग असा होण्यासाठी खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. उन्हाळा स्पेशल अगदी बाहेर भेटतं अगदी तसंच परफेक्ट व सॉफ्ट आईस्क्रीम जर तुम्ही घरी बनवायचं असेल किंवा बनवण्यासाठी किंवा होण्यासाठी आईस्क्रीम पूर्ण सेट झाल्यावर पुन्हा मिक्सरमध्ये घालून किंवा बीटरने घुसळावे व पुन्हा सेट करायला ठेवावे. तर बाहेर भेटतं अगदी तसंच सॉफ्ट आईस्क्रीम घरी बनवताना ही टीप तुम्ही ट्राय करू शकता. टीप नंबर 2. रखरखत्या उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारी आईस्क्रीम बनवण्यासाठी नेहमी कच्चे दूध म्हणजेच मलाई न काढलेले दूध वापरावे. यामुळे आईस्क्रीम अधिक चविष्ट बनते. तर आईस्क्रीम बनवताना ती अधिक चविष्ट होण्यासाठी ही टीप ट्राय करा. टीप नंबर 3. तांदूळ नागवेलीचे पापड करताना प्लास्टिकच्या पेपरला प्रत्येक वेळी जास्तीचे तेल लावू नये. अतिरिक्त तेलामुळे पापडांना वास येतो. प्रत्येक सुगरणीच्या व गृहिणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 4. उन्हाळी वाळवणीचे पदार्थ बनवताना जसे की कुरडई, पापड हे करत असताना त्यामध्ये मीठ हे परफेक्ट टाकावे, कारण वाळल्यानंतर पदार्थाची चव कमी जास्त होते. तर उन्हाळी वाळवणीचे पदार्थ बनवताना ही टीप फॉलो करा. टीप नंबर 5. उडीद डाळीचे पापड बनवताना मूग डाळ उडीद डाळीपेक्षा थोडीशी कमी घ्यावी किंवा दोन्ही डाळी समप्रमाणात घ्याव्या. यामुळे पापडाला परफेक्ट चव येते. तर उडीद डाळीचे पापड बनवताना ते परफेक्ट होण्यासाठी ही टीप तुम्ही फॉलो करू शकता. टीप नंबर 6. गावरान चवीची आंबाडीची भाजी करताना भाजी थोडीशी परतून घ्यावी व नंतर त्यात एक कांदा बारीक चिरून टाकावा. फोडणीसाठी थोडासा लसूण त्यामध्ये वापरावा. यामुळे आंबाडीची भाजी टेस्टी होते व त्यात तिखट देखील टाकताना ते जास्त प्रमाणात घाला. यामुळे आंबाडीच्या भाजीला छान चव येते. तर आंबाडीची भाजी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीच्या व गृहिणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर 7. उपवासाचे वाळवणीचे पदार्थ बनवताना त्यात थोडी सुक्या लाल मिरच्या बारीक करून तयार केलेली पावडर वापरावी. लाल मिरची पावडर वापरल्यामुळे पदार्थ चवीला खूपच रुचकर होतात. तर उपवासासाठी वाळवणीचे पदार्थ बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करू शकता. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 8. किचनमधील किंवा बाथरूममधील नळ टूथपेस्ट लावून गरम पाण्याने घासून धुतल्यास छान चकाकतील. तर तुमच्या पण किचनमधील किंवा बाथरूममधील नळ साफ करण्यासाठी ही टीप ट्राय करा. टीप नंबर 9. एका श्वासात कधीही पाणी पिऊ नये. यामुळे छातीत दुखू शकते आणि थंड पाणी पिताना नेहमी घोट घोट पाणी प्यावे. अत्यंत उपयुक्त व फायद्याची टीप नंबर 10. लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून लोणचे पूर्ण तेलात बुडेल एवढे तेल लोणच्यात घालावे. तसेच नेहमी लोणचे घेताना कोरडा चमचा वापरावा. तर लोणचे जास्त दिवस टिकवण्यासाठी ही टीप तुम्ही फॉलो करू शकता. टीप नंबर 11. ढोकळा बनवताना तो लाल होऊ नये यासाठी अगदी चिमूटभर हळद त्यामध्ये घालावी आणि सोडा किंवा इनो ढोकळा बनवायला ठेवतेवेळी बॅटरमध्ये घाला, म्हणजे ढोकळा लाल होत नाही. तर ढोकळा बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. आपल्या सर्वांची आवडती पनीरची भाजी अधिक टेस्टी व चवदार लागण्यासाठी ही खास पुढील टीप नंबर 12. पनीरची भाजी बनवताना त्यात थोडं पनीर किसून घालावं. यामुळे ग्रेव्ही खूप घट्ट व चवदार होते. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 13. तुळशीची दररोज 4 ते 5 पाने स्वच्छ धुवून खावी. यामुळे कॅन्सरसारख्या रोगापासून मुक्ती मिळू शकते. तर निरोगी आरोग्यासाठी तुम्ही ही टीप फॉलो करा. प्रत्येक महिलेसाठी खास टीप नंबर 14. आल्याचा रस पिल्याने मासिक पाळी लवकर येते. तसेच मासिक पाळीमध्ये होणारा पोटदुखीचा त्रास देखील आल्याचा चहा पिल्याने कमी होतो. तर तुम्हाला पण पिरियड संबंधी काही समस्या असतील तर ही टीप फॉलो करा. टीप नंबर 15. फ्रूट सॅलडमध्ये घालावयाची सफरचंद व केळी चिरल्याबरोबर लगेचच दुधात किंवा कस्टर्डमध्ये घालावी, म्हणजेच लाल पडणार नाहीत.
प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 16. शिरा किंवा इतर गोड पदार्थ बनवताना काजू, बदाम किंवा चारोळी हे तुपामध्ये परतून मग त्यामध्ये घालावे किंवा टाकावेत. यामुळे शिरा आणि इतर गोड पदार्थ खूपच जास्त चविष्ट लागतात. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी खास टिप नंबर 17. पपईचे नियमित सेवन केल्याने रक्तातील प्लेटलेट वाढवण्यासाठी मदत होते, तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 18. भरलेले कारले बनवताना त्यात थोडासा गूळ घातल्यास भाजी खूपच जास्त चविष्ट लागते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 19. चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करा. यामुळे मेकअप सहज काढला जातो. अत्यंत फायद्याची व उपयुक्त टिप नंबर 20. कच्चा कांदा खाल्ल्यास शरीराला थंडपणा मिळतो आणि नसांचे ब्लॉकेजेस उघडून रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो. त्यामुळे उन्हाळ्यात तरी कच्चा कांदा अवश्य खावा. तर निरोगी आरोग्यासाठी तुम्ही ही टिप फॉलो करू शकता. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टिप नंबर 21. फक्त तूर डाळीचे वरण खाल्ले तर पित्त होत असेल तर तूर डाळ व मूग डाळ मिक्स करून वरण बनवावे. यामुळे पित्ताचा त्रास होणार नाही. तर तुम्हाला पण पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही ही टिप ट्राय करू शकता. टिप नंबर 22. दुधी भोपळा हृदयासाठी अतिशय उपयुक्त असतो. त्यामुळे भाजी किंवा पराठे बनवून दुधी भोपळा आवर्जून खाल्ला पाहिजे. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी खास व उपयुक्त टिप नंबर 23. जर तुमच्या पायाला भेगा पडल्या असतील तर एक मेणबत्ती घ्या आणि त्यात मोहरीचे किंवा खोबरेल तेल घ्या आणि गरम करून थंड झाल्यावर भेगांना लावा. तर तुमच्या पण पायाला भेगा पडल्या असतील तर तुम्ही ही टिप ट्राय करा. प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 24. मसूर डाळीची आमटी करताना डाळ शिजल्यावर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा आणि पालक छान परतून घ्यावा. यामुळे आमटीची चव खूपच भन्नाट लागते. अतिशय खास टिप नंबर 25. साखरेचा चहा पिण्याऐवजी गुळाचा चहा पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि डायबिटीजचा धोका कमी होतो. निरोगी आरोग्यासाठी तुम्ही ही टिप ट्राय करू शकता. टिप नंबर 26. शेंगदाणे 5 मिनिट पाण्यात भिजवून थोडेसे वाळवून भाजले असता छान खरपूस भाजले जातात आणि साल देखील सहज निघते. प्रत्येकाच्याच कामी येईल अशी उपयुक्त व अत्यंत फायद्याची टिप नंबर 27. तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्यास जास्त पिंपल्स येऊ लागतात. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 28. आंबे खाल्ल्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि हृदयसुद्धा मजबूत होते. अतिशय खास व उपयुक्त टिप नंबर 29. युरिन इन्स्पेक्शन उन्हाळ्याच्या दिवसात झाल्यास सतत लिंबू पाणी घ्यावे. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 30. उन्हाळ्यामध्ये जास्त काकडीचे सेवन केल्यास थकल्यासारखे होत नाही. वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.